बोरीच्या कौसडी फाटा येथील कलाम चौक फलकामुळे उसळला तणाव। पोलिसांचा धडाकेबाज बंदोबस्त, सर्व फलक हटवण्याची कारवाई सुरू। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कौसडी फाट्यावर शनिवारी रात्री दिनांक 20 सप्टेंबर अचानक डॉक्टर APJ अब्दुल कलाम चौक असा फलक लावण्यात आल्यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला। गावातील काही नागरिकांनी या फलकाला विरोध दर्शवून थेट बोरी पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली। तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। फलक लावल्याच्या घटनेनंतर बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, PSI महादेव गायकवाड, PSI SM थोरवे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। त्यांनी जमलेल्या नागरिकांना शांततेचं आवाहन केलं व हे प्रकरण रविवारी सकाळी हाताळले जाईल असे आश्वासन दिलं। रविवारी सकाळी 21 सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिलवार यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला। त्यांनी परिस्थितीची पाहणी करत बोरी बस स्थानक ते कौसडी फाटा आणि पुढे एकता नगरपर्यंतच्या महामार्गावरील सर्वच महापुरुषांच्या नावांचे फलक पोलिसांच्या उपस्थितीत हटवण्याचं काम सुरू केलं। कौसडी फाटा परिसर छावणीसारखा झाला होता। बंदोबस्तासाठी दंगा नियंत्रण पथक, चारठाणा, जिंतूर यासह शेजारील पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते। परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त कायम ठेवण्यात आला होता। यावेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती, मात्र गोंधळ न होता कारवाई पार पडली। सध्या या महामार्गावरील सर्व फलक हटवण्याचं काम सुरू आहे। प्रशासनाने मनमानी पद्धतीने लावण्यात आलेल्या कोणत्याही फलकास मान्यता दिली जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे। भारताचे मिसाईल मॅन व पूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावावर लावलेल्या फलकालाही विरोध होतोय। ही बाब नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। कलाम हे देशाचे महान वैज्ञानिक आणि लोकप्रिय राष्ट्रपती असून त्यांच्या नावाचा उल्लेख वादग्रस्त ठरतोय ही समाजासाठी शोकांतिका असल्याचं मत काही नागरिक व्यक्त करीत आहेत। दरम्यान पोलीस प्रशासनाने वेळीच पावले उचलल्याने तणाव हळूहळू निवळला असून सध्या परिसरात शांततेचं वातावरण आहे। मात्र पुढील काही दिवसांमध्ये या प्रकरणाचा कोणता राजकीय किंवा सामाजिक परिणाम होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कौसडी फाट्यावर दिनांक 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर APJ अब्दुल कलाम चौक या नावाचा फलक लावल्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। या फलकाचा एका समाजाने विरोध करत बोरी पोलीस ठाण्यात तोंडी आक्षेप नोंदविला। तात्काळ त्यांनी बोरी पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत कौसडी फाटा येथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम चौकच्या परिसरात पाहणी केली असता तेथे काय समाजाचा जमाव जमा झाला होता। त्या जमावाला पोलीस प्रशासनाने शांतता ठेवण्याचे आवाहन केले व त्यानंतर हे प्रकरण सकाळी 21 सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी हाताळण्यात येईल असे आश्वासन दिले। त्यानंतर परभणी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी तसेच DYSP IPS अधिकारी बेनिलवार यांनी तात्काळ बोरी येथे भेट देत त्या चौकची पाहणी केली व त्या ठिकाणी जमलेल्या जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले। त्यानंतर ज्या समाजाने डॉक्टर APJ अब्दुल कलाम चौक फलक हे लावला होता तर ते काढला तर सगळ्या महापुरुषांच्या चौकाचे फलक काढण्याची मागणी केली। त्या मागणीनुसार पोलीस प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतले व सध्या स्थितीला त्या बोरी बसस्थानक ते कौसडी फाटा या परिसरात जेवढेही महापुरुषांच्या चौकाचे फलक लावण्यात आलेले आहे ते काढण्याची कारवाई काही वेळा सुरू होणार आहे। सध्या स्थितीला आता बोरी व परिसरात शांतता निर्माण आहे। पोलीस बंदोबस्त असून या ठिकाणी शेकडो व्यक्तींचा नागरिकांचा जमाव जमा झाला होता। आता सध्या स्थितीला शांतता आहे या परिसरात आणि थोड्याच वेळाने सगळ्या महापुरुषांचे फलक काढण्याचे कार्य सुरू होणार आहे। धन्यवाद।